नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव घ्यायला मिळत असतात. त्यातलाच एक अनुभव म्हणजे मला संस्कार व्हॅली स्कूल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाककला स्पर्धा आयोजित केलेली होती. तिथे परीक्षक म्हणून मला निमंत्रित केलेले होते. खूप छान अशी सजावट केलेली होती. मकर संक्रांतीचं औचित्य साधून हळदी-कुंकूचा समारंभसुद्धा ठेवलेला होता. खूप छान तुम्ही डेकोरेशन बघू शकता इथे केलेलं आहे आणि सगळेच उत्सुक होते या स्पर्धेसाठी. तर बघूयात आपण ही स्पर्धा कशी आयोजित केलेली होती ते. मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये. ते व्यवस्थित प्रेझेंट करून ठेवायचं आहे. आपले जज आलेले आहेत आता. तर आता मी दर्शना टीचरांना सांगते की त्यांनी स्वागत सोहळा चालू करावा. नात्यात प्रेम, संस्काराची ओळख, हळदी कुंकवात घडले सौख्याचं मोल काय, सौभाग्य समृद्धी आनंदाची गाथा आज जमलो आहोत साजरा करायला हा सण सोहळा. नमस्कार. पाककला स्पर्धा ही आयोजित केलेली आहे. पाककला स्पर्धेसाठी आज आपल्याला परीक्षक म्हणून साक्षी भोसले मॅडम या लाभल्या आहेत. यांचे मी स्वागत करते. अच्छा, या पाककले स्पर्धेत एकूण 16 स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यांचे मी स्वागत करते. स्पर्धेसाठी असलेले नियम मी आता तुमच्यासमोर मांडत आहे. सर्व स्पर्धकांनी आपल्या पदार्थाची मांडणी करायची आहे. पदार्थामध्ये नाचणी हा घटक प्रमुख असला पाहिजे. स्पर्धकांनी पदार्थाची सजावट करायची आहे. त्यासाठी विशेष गुण दिले जाते. स्पर्धकांनी कृती व्यवस्थित सांगायची आहे. काय मग स्पर्धेसाठी तयार आहात ना? चला तर मग 14 प्रवासाला सुरुवात करूया. आपण साक्षी पाशे मॅडम यांचे मी स्वागत करते. साक्षी मॅडम स्वागत करतायत. त्यांचं जोरदार टाळ्या होत्या. मी विनंती करते की स्पर्धकांची परीक्षकांनी विनंती करते की त्यांनी स्पर्धकांचे परीक्षण करावे. पिठाचा डोसा. ताकामध्ये नास्तिकचे गुलाबजामुन आणि दोन पदार्थ. एक गोड मध्ये खवा टाकला आणि त्याची गोड टाकली.
तुम्ही ते बघू शकता. खास करून ज्या आजी आहेत 60 वर्षांच्या जास्त वय असणार आहे त्यांचं, तरी त्यांनी इथे सहभाग घेतला होता आणि छान पदार्थ त्यांनी बनवून आणलेले होते. प्रेझेंटेशन सुद्धा खूप उत्तम होते आणि जी उत्सुकता असते तरुण वयामध्ये तशीच त्यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टींमध्ये जाणवत होती. खूप छान वाटलं असं बघून की या वयामध्ये सुद्धा महिला खूप प्रयत्न करतात या गोष्टींसाठी, स्वतः खुश राहण्यासाठी आणि दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी सुद्धा. खूप छान छान पदार्थ महिलांनी बनवून आणले होते आणि मुख्यत्वे करून नाचणी हे मुख्य घटक दिला होता. त्याचा वापर तुम्ही पाककृतीमध्ये केला पाहिजे. तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही की नाचणीपासून एवढे सारे पदार्थ बनवलेले होते महिलांनी आणि ते सुद्धा खूप टेस्टी असे पदार्थ होते. तर मी तुम्हाला सांगते, नाचणीचे आंबील, इडली, आप्पे, नाचणीची गुळपापडी, नाचणीचा खरवस, नाचणीची सत्ववडी, नाचणीचे लाडू, चकली, नाचणीचा केक, तसेच नाचणीचे थालीपीठ, नाचणीचा शिरा, घावणे, नाचणीचे चीज बॉल, नाचणीचे गुलाबजाम, तसंच नाचणीपासून मोदकसुद्धा बनवलेले होते. खूप सारे पदार्थ इथे चाखायला मिळाले आणि सगळ्यांची चव अशी उत्तम होती ना. आणि यामध्ये कुठलाही फर्मेंटेशनसाठी सोडा वापरलेला नव्हता. दही किंवा ताकाचा वापर करून ते आंबवलेले होते पदार्थ करण्यासाठी, म्हणजे इडली साठी वगैरे, डोसा किंवा आणखीन काही आप्पे होते त्याच्यासाठी दह्याचा वापर केलेला होता, तसंच ताकाचा वापर केलेला होता. आणि शाळेमध्येही आयोजित केलेली होती स्पर्धा, म्हणजे मुलांना, लहान मुलांना नाचणी किती महत्त्वाची आहे आणि ती मुलं खात नाहीत म्हणून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ बनवून मुलांच्या पोटामध्ये नाचणी जाणं किती आवश्यक आहे हे महिलांना सुद्धा, आईला सुद्धा कळत असते. त्यासाठी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि ते आपोआपच मुलं खातात. पौष्टिक पदार्थ खूप चांगले असतात आपल्या आरोग्यासाठी. तर खूप छान असं वाटलं. एवढे पदार्थ एका दिवशी मला चाखायला मिळाले. खूप छान अनुभव होता. 3 गोष्टींवरती महिलांना मार्क्स द्यायचे होते. ते म्हणजे मूळ पदार्थाचा वापर, म्हणजे नाचणीचा वापर किती केलेला आहे, पदार्थाची चव आणि पदार्थाचे केलेले प्रेझेंटेशन, यावरती मार्क्स अवलंबून होते. त्यानुसार मार्क्स देऊन त्यानुसार आम्ही नंबरसुद्धा दिले होते. पहिले म्हणजे एवढे पदार्थ नाचणीपासून बनतात हे मला खरोखरच माहीत नव्हते. त्यानिमित्ताने हे पदार्थ बघायला सुद्धा मिळाले, चाखायला सुद्धा मिळाले. तर तुम्ही कधी नाचणीचे गुलाबजाम खाल्ले आहेत का? तर बघा ना, नाचणीचे गुलाबजाम सुद्धा बनवलेले होते. असे वेगळेच पदार्थ असे बघायला मिळाले होते या दिवशी. खूप छान वाटत होतं. महिला कुठे ना कुठे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या असतात ज्या त्यांना रिप्रेझेंट करायच्या असतात सगळ्यांसमोर. तर इथे महिलांना खूप छान वाव मिळाला होता आपले काहीतरी गुण आहेत ते दाखवण्यासाठी. पूर्व तयारी करून ठेवायची. 1 कप गूळ घ्यायचा. गूळ घेतल्यानंतर दुसरा हंडा त्याला सुके मेवे थोडासा खायचा त्याला खूप छान पद्धतीने महिला इथे त्यांनी करून आणलेल्या पदार्थाची कृतीसुद्धा सांगत होत्या. तसंच स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येकाला त्या खाऊसुद्धा घालत होत्या. सगळेजणांनी टेस्ट घेतली पदार्थांची, वेगवेगळे टेस्ट करायला मिळाले पदार्थ इथे बघू शकता तुम्ही. खरोखरच अशा स्पर्धा महिलांसाठी आयोजन करणं खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे महिलांचे कलागुण सगळ्यांना कळत असतात. प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळी ॲबिलिटी असते. तर या स्पर्धेमुळे महिलांना थोडंसं बाहेर येऊन काही क्षण आनंदाचे घालवता येतात. खूप महिला आनंदी होत्या. तुम्ही बघू शकता प्रत्येक महिला एन्जॉय करत होती हा पदार्थ, तसंच हा
जो क्षण होत्या, आनंदाचे मोमेंट होते ते सगळेजणच एन्जॉय करत होते. खाऊ घालत होत्या. मेन म्हणजे सगळे पदार्थ आवडीने सगळ्यांना खाऊ घालत होत्या आणि त्याचे कौतुकसुद्धा सगळ्यांकडनं त्यांना मिळत होते. पूर्ण येतच नाही. कुठेच जायचं नाहीये, सगळ्यांनी थांबायचं इथे. कोण जिंकलं कोण हरवलं हा असा फरक नाही. स्पर्धेत जिंकण्यासाठी उतरलो. मॅडम यांना 4 शब्द बोलावे त्यासाठी मी विनंती करते. सर्व उपस्थित महिलांना हळदी कुंकाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांनी जे पदार्थ बनवून आणले होते त्याचे कौतुकसुद्धा केले. खूप छान वाटले त्या दिवशी जाऊन इथे. थोडासा आनंदाचे क्षण मला अनुभवता आले या शाळेमुळे आणि सगळ्या टीचर्स स्टाफचा तसंच संस्कार व्हॅली स्कूलचे प्रिन्सिपल यांचे मी मनापासून आभारी आहे. त्यांनी मला इथे निमंत्रित केलं या स्पर्धेसाठी आणि एवढी छान स्पर्धा मला इथे बघायला मिळाली. महिलांचे कौतुकसुद्धा करावेसे वाटते. खूप छान पदार्थ बनवून त्यांनी नंबरसुद्धा काढलेले होते. जास्त वेळ थांबता आले नाही स्कूलमध्ये कारण खूप मोठा प्रोग्राम होता आणि त्यानंतर इथे स्पर्धेमध्ये जे पाककलेचे नंबर आम्ही दिलेले होते त्यानुसार त्यांचे पारितोषिक वितरणसुद्धा करण्यात आले होते. लास्ट नंबर पहिला ते थर्ड नंबर सांगते. पहिला सांगू ओके. तर आता आपल्या स्पर्धेचा तिसरा नंबर आलेला आहे सौ दक्षता संजू पुरते. विनंती करते की त्यांनी त्यांना द्यावं. शैलजा टीचरला बोलवा ना पटकन. शैलजा टीचरला बोलवा. सेकंड नंबर दोघांचा झालेला आहे, काय झालेला आहे त्यामुळे दोघींना दिलेला आहे सेकंड नंबर. तर कोण असेल गेस करा ना जरा तुम्ही. गेस करा. गेस करा. सर सेकंड नंबर आलेला आहे सौ रिद्धी परेश भिंडारणे. दुसरा सेकंड क्रमांक आलेला आहे. कोण असेल? हा रे बास. साई
थँक्यू